हे माझे आहो बघितले का मस्त आवरून चकाचक होऊन ना कामाला निघाले होते आणि माझा अवतार बघू शकता. साधी कपाळाला टिकली नाही किंवा केस विचारलेले नाही, टिकली ना कधी पडते ना ते समजत नाही. मग वरती आल्यानंतर ना मस्त टिकली लावून घेतली, केस विचारले आणि हे जे मी बीट वाळायला ठेवलं होतं ना ते छान असं वाळलं होतं. मग मला ना याची पावडर बनवायची होती. मग मस्त वरवाट्याने पावडर बनवायचं चाललं होतं, पण याच्याने कशाची पावडर बनती. जेवढी पावडर निघली ना तेवढी चाळून घेतली आणि परत म्हटलं याला ना एकदा मिक्सर मध्ये फिरवून घेऊ. मग मिक्सर मध्ये ना छान असं फिरवून घेतलं आणि बऱ्यापैकी अशी पावडर ना तयार झाली होती. मग म्हटलं चला आता आपलं लिप बाम बनवूया. त्यासाठी ना एक डब्बी घेतली होती, त्याच्यामध्ये ना ही पावडर टाकून घेतली. आता त्याच्यामध्ये टाकायचंय थोडंसं कोकोनट ऑइल, थोडंसं वॅसलीन आणि ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. पण ते त्याच्यात ना मिक्सच होत नव्हतं. मग मला परत ते प्लेटीमध्ये काढावं लागलं, कारण तेवढीशा डब्बीमध्ये कसं मिक्स होणार ना, त्याच्यामुळे परत प्लेटीत काढलं, मिक्स वगैरे केलं. मग त्याच्यात ना थोडंसं कोकोनट ऑइल कमी वाटत होतं, मग ते थोडंसं टाकलं आणि परत मिक्स करून घेतलं. आणि हे लिप बाम ना माझ्याकडून लिक्विड फॉर्म मध्ये झालं नव्हतं. ते का झालं नव्हतं माहितीये का, कारण माझ्याकडून ना ही पावडर थोडीशी जाडसर राहिली होती. त्याला एकदम मऊ आणि बारीक पावडर करायला लागते, ते मला नंतर समजलं. मग मला वाटलं हे लिप बाम माझ्याकडून चुकलं का काय, त्याच्यामुळे ना खूप टेन्शन आलं होतं. परत वाटलं बघूया सेट करून बघूया, झालं तर झालं, नाही तर मग गेली आपली मेहनत वाया. मग संध्याकाळी ना हे लिप बाम परत फ्रीज मधून काढलं सेट झाल्यानंतर आणि म्हटलं आता बघूया हे कसं झालंय. म्हणजे हे लिप बाम बनवताना ना माझ्याकडून थोडीशी गडबड झाली होती. ही पावडर ना थोडीशी जाड राहिली होती, पण लिप बाम परफेक्ट असं बनलं होतं. म्हणजे मलाच विश्वास बसत नव्हता, छान असं झालं होतं. आता याची ना तुम्हाला जादू दाखवते. हे लिप बाम जर आपण लाईट लावलं ना तर ते लाईट राहत होतं, आणि आपण जर जेवढं डार्क लावणार ना तेवढं ओठ ना डार्क होतात. म्हणजे तुम्हाला समजेलच पुढे. तर या लिप बामला ना मस्त असं पिंकिश शेड आलं होतं. मग लाईट लावल्यानंतर तर ओठ माझे लाईट राहिले होते. म्हटलं थोडंसं लिप बाम ना डार्क लावून बघूया. तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच या लिप बामचा रिझल्ट आहे. म्हणजे खरंच मला हे लिप बाम ना खूप आवडलं. म्हणजे आपल्याला ना लिपस्टिक लावायची पण गरज नाही, डेली यूज मध्ये ना आपल्याला हे खरंच खूप मस्त आहे. आणि या लिप बाम मधली ना तुम्हाला एक खासियत सांगते, आपण जर हे लिप बाम पुसून जरी टाकलं ना तरी पण आपले ओठ ना पिंक राहतात. म्हणजे मॅजिक लिपस्टिक कसं आहे तसं हे लिप बाम काम करत होतं. म्हणजे खरंच खूप छान झालं होतं हे लिप बाम. एवढी मेहनत केली पण वाया नाही गेली, असं माझ्यासोबत झालं होतं. तर तुम्हाला कसं वाटलं हे लिप बाम ते नक्कीच सांगा. तर चला बाय.